महामानव गौतम बुद्ध, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, लहुजी साळवे, माता रमाई, माता जिजाऊ, ज्यांच्या नावानं ही अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे. असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्या विचारांना, कार्यांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो. बहुजन संघटकचे सर्व पदाधिकारी ज्यांनी मला आज या ठिकाणी लाईव्ह येण्यासाठी पाचारण केलं, असे आमचे प्राध्यापक रायगडचे कदम सर, सर्व बघणारे माझे सर्व बंधू आणि भगिनी, आज जो मला विषय दिलेला आहे तो अण्णाभाऊच्या साहित्यातील विद्रोही विचार किंवा अण्णाभाऊच्या साहित्यात विद्रोह होता का, होता तर तो कसा होता. या भारतामध्ये प्रस्थापित समाज व्यवस्थेला पहिल्यांदा एक आव्हान निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तथागत गौतम बुद्धांनी केलं. बुद्धांनी जो समतेचा विचार मांडला, हा विचार तत्कालीन व्यवस्थेमध्ये नवीन होता. कारण त्या काळची समाज व्यवस्था ही पूर्णपणे सामाजिक विषमतेने ग्रासलेली होती, पूर्ण भारावून गेलेली होती, पूर्ण भरलेली होती. या विषमतेवर पहिला घाला गौतम बुद्धांनी घातला आणि त्यानंतर या विविध प्रश्नांनी ग्रासलेल्या समाज व्यवस्थेवर अनेक लोकांनी हल्ले चढवले आणि ही समाज व्यवस्था ही कशी वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये संत कबीर आहेत, महात्मा फुले आहेत, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणच्या समाज व्यवस्थेवर हल्ले करत असताना त्या समाज व्यवस्थेमधले गुणदोष हे पुराव्यानिशी मांडले. हे गुणदोष मांडत असताना बाबासाहेब या ठिकाणच्या सामान्य माणसाची भूमिका ही आपल्या विचारामधून मांडतात. बाबासाहेबांच्या चळवळीचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस होता. जो माणूस परिस्थितीने गांजून गेलेला आहे, ज्या माणसानं आतापर्यंत जनावरासारखं जीवन जगलेलं आहे, अशा माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक चळवळ किंवा सामाजिक चळवळीची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली. बाबासाहेबांच्या चळवळीचा वसा घेऊन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये विद्रोहाची बीज ही पेरलेली आहे. अण्णाभाऊचा विद्रोह हा साहित्यामधून मांडत असताना त्यांनी या ठिकाणची सामाजिक विषमता ही बघितलेली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अण्णाभाऊ यांनी साहित्यामधून आपली भूमिका मांडत असताना माणसाचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अण्णाभाऊ आपल्या साहित्यामध्ये मानवाचं स्वातंत्र्य, या देशाची प्रतिष्ठा आणि स्त्रियांचं शील यावर अण्णाभाऊ साठे भर देतात. अण्णाभाऊ साठे यावर भर देत असताना अण्णाभाऊंनी या ठिकाणच्या माणसाला आपल्या साहित्यामधून मान दिला, सामान्य माणसाला मान दिला आणि त्या माणसाचं मन कशा प्रकारे आहे हे दाखवण्याचा पहिला प्रयत्न अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून केला. अण्णाभाऊंनी सुरुवातीच्या काळामध्ये
पोवाडे लिहिले, लावण्या लिहिल्या, कथा लिहिल्या आणि कादंबऱ्या लिहिल्या. हे सगळं लिहित असताना अण्णाभाऊंनी अनेक धागे हे एका जागी गुंफलेले, पण प्रत्येक धाग्याचा रंग हा वेगळा आहे, त्याचा बाज वेगळा आहे, त्याची जात वेगळी आहे. जात म्हणजे सध्याची जात नाही, त्याचं प्रमाण वेगळं आहे, त्याची मानसिकता वेगळी आहे, त्याची व्यक्त करण्याची भावना वेगळी. धागे सगळे एका जागी विणले, धाग्याचा रंग वेगळा आहे, पण परिणाम मात्र एकच आहे. ती या ठिकाणची व्यवस्था ही बदलली पाहिजे. आणि व्यवस्था बदलण्यासाठी जो लेखक प्रयत्न करतो त्याला विद्रोही म्हणलं जातं. विद्रोही या शब्दाचा अर्थच मुळात मानवाच्या अस्मितेला उथळ माथ्याने वावरण्यासाठी वाव देणारी भावना म्हणजे विद्रोह. जर माणसाची अस्मिता जपली जात नसेल तर त्या माणसाचं जीवन हे जगणं नसून ते मेल्यासारखं असतं. अशा माणसाला साहित्यामध्ये स्थान देऊन अण्णाभाऊंनी माणसाचं मूल्य वाढविलेलं आहे, माणसाचं क्रांतिकारी रूप वाढवलेलं. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात नवीन मूल्य मांडत असताना ही मूल्य रुजवत असताना जो विचार मांडला जातो, जो संघर्षामधून येतो, त्याला विद्रोह म्हणलं जातं. प्रस्थापित व्यवस्थेचे मूल्य नाकारणारा माणूस कसा असतो? तो या ठिकाणच्या व्यवस्थेवर सर्व बाजूने हल्ला चढवतो, जे अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये आम्हाला बघायला मिळालं. अण्णाभाऊला मानवाचं स्वातंत्र्य मान्य होतं, बाबासाहेबाला मानवाचं स्वातंत्र्य मान्य होतं. बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचं मन स्वतंत्र असेल तोच माणूस खरा स्वतंत्र आहे. मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात असल्यासारखा आहे. बाबासाहेबांचं हे वाक्य किंवा बाबासाहेबांचं हे मत फार भयानक आहे. तुमचं मन स्वतंत्र नसेल, तुमच्या मनावर जर समजा कुणी अधिराज्य गाजवत असेल तर तुम्ही स्वतंत्र नाही, तुम्ही कैद्यापेक्षा वेगळे आहात, कैद्यापेक्षा तुमचं बदतर जीवन आहे, असं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब पुढे जाऊन म्हणतात, जो बुद्धी जागृत ठेवून जगतो, जो माणूस बुद्धी जागृत ठेवून जगतो, आपले अधिकार काय, आपले कर्तव्य काय याची जाणीव ठेवून जगतो, परिस्थिती किती वाईट असेल पण या परिस्थितीला आपल्या ताब्यात आणण्याचा जो प्रयत्न करतो, त्या परिस्थितीला तो शरण जात नाही. बाबासाहेबांचं हे वाक्य फार भयानक. जो परिस्थितीला शरण जात नाही, मानवी मूल्य स्वीकारतो पण त्या मूल्याचा ऱ्हास होऊ देत नाही, तो माणूस खरा माणूस. बाबासाहेब म्हणतात, जो दुसऱ्याच्या वागणुकीने वागत नाही, ह्यानं असं सांगितलं, त्यानं तसं सांगितलं, ह्यानं असं सांगितलं आणि त्याप्रमाणे वागला पाहिजे, हा माणूस नाही, बाबासाहेबाला अपेक्षितच नाही. जो दुसऱ्याच्या वागणुकीने वागत नाही, जो कार्यकारण भाव लक्षात घेतल्याशिवाय आपले वर्तन ठरवत नाही, जो आपले हक्क डावलले जात आहेत बघतो आणि त्याच्या विरोधात जो क्रांती करून उठतो, विद्रोह करून उठतो, तो खरा माणूस. बाबासाहेबांची ही जी भूमिका आहे, ही भूमिका साहित्यामध्ये मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या लिखाणामधून केलेलं आहे. अण्णाभाऊ मुंबईला आले, अण्णाभाऊंनी गिरणीमध्ये काम केलं. गिरणीमध्ये काम करत असताना अण्णाभाऊला या ठिकाणच्या व्यवस्थेनं जे वंचिताला हक्क नाकारले ते बघितलं, वंचिताला न्यायापासून दूर ठेवलेलं बघितलं.
जातीचे अण्णाभाऊला चटके बसलेले. समाजवादी विचार मांडत असताना, कम्युनिस्टवादी विचार मांडत असताना अण्णाभाऊच्या मनामध्ये या ठिकाणच्या सामान्य माणसाला, कामगाराला, शेतकऱ्याला, जो पिळलेला गेलेला आहे त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही जी अण्णाभाऊची भूमिका होती, ही भूमिका त्यांनी पहिल्यांदा आपल्या पोवाड्यामधून लोकांसमोर आणली. अण्णाभाऊंनी पोवाडे रचत असताना या ठिकाणच्या विषमतावादी, वर्णवादी व्यवस्थेवर प्रचंड कोडे ओढलेले, प्रचंड हल्ले चढवले. अण्णाभाऊचं साहित्य हे कामगाराला न्याय मिळवून दिला पाहिजे यासाठी अण्णाभाऊचं साहित्य झिजलेलं. कामगाराविषयी अण्णाभाऊ म्हणतात, बेबंद पिळवणूक ती गेली कळसाला. अण्णाभाऊ कामगाराच्या प्रश्नावर बोलत असताना म्हणतात, बेबंद पिळवणूक ती गेली कळसाला. 14 तास दिवसाला राबत होता मजूर गिरणीला, आठवीत होता रक्ताला. कामगाराला कारखान्यामध्ये 14 तास राबवत होतो आणि याच्या पोटी, राबण्यापोटी त्यांचं जे कष्ट होतं, या कष्टाला मूल्य मात्र कमी दिलं जात होतं. अण्णाभाऊ पुढे पोवाड्यामध्ये जाऊन म्हणतात की हा राबणारा जो कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाला त्याच्या रक्त आटवण्याच्या पेक्षाही, रक्त आटवून काम करण्याच्या पद्धतीपेक्षाही पगार कमी दिला जातो, रजा दिली जात नाही, भत्ता दिला जात नाही. हे कामगाराचं शोषण अण्णाभाऊंनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये विद्रोहाच्या रूपानं मांडण्याचं काम पहिल्यांदा अण्णाभाऊंनी केलं. अण्णाभाऊची ही जी भूमिका होती, ही भूमिका या ठिकाणच्या भांडवलशाही व्यवस्थेला पचणारी नव्हती. कारण अण्णाभाऊची ही भूमिका कामगारामध्ये जागृतता आणणार होती आणि कामगार जागृत झाला तर भांडवलशाहीचं जे काही नफाखोरीचं प्रमाण होतं, हे प्रमाण मात्र कमी होणार होतं. त्यामुळे भांडवलशाहींनी अण्णाभाऊला विरोध केलेला आहे. पण कामगाराच्या हितासाठी अण्णाभाऊंनी जे जे गीतं रचली, ही गीतं त्या काळी प्रचंड गाजली. कामगारांनी त्यांना डोक्यावर घेतलं. मुंबईमध्ये कामगाराचा संप झाला, त्यामुळे भांडवलदार हे खवळले. कामगाराचा संप हा रजेसाठी होता, कामगाराचा संप हा भत्त्यासाठी होता, कामगाराचा संप हा वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी होता. पण या कामगाराच्या चळवळीवर, कामगाराच्या मोर्चावर, कामगाराच्या आंदोलनावर ज्यावर लाठ्या हल्ला करण्यात आला, त्यावेळेस अण्णाभाऊचं डोकं सरकलं आणि अण्णाभाऊंनी या भांडवलशाहीवर कडाडून हल्ला चढवला. अण्णाभाऊ मुंबईच्या संपाविषयी म्हणतात, मुंबापुरीच्या काम कर्या तव ध्वजा पहा उडती, हसत हसत मर्दानी आपली शिरे अर्पियेली, पुढच्या पिढीचे तुम्ही लढावे त्याच ध्वजाखाली. कामगारांना अण्णाभाऊ समजावून सांगतात की हा कामगार हा पुढच्या पिढीसाठी लढत आहे, पुढच्या पिढीच्या हक्कासाठी लढत आहे, त्याला आपण सगळ्यांनी मिळून साथ दिली पाहिजे. हे अण्णाभाऊचं कवन किंवा अण्णाभाऊचा पोवाडा हा महाराष्ट्रामधल्या, जगामधल्या सगळ्या लोकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतो. अण्णाभाऊ पुढे जाऊन महाराष्ट्राची परंपरा नावाचा एक पोवाडा लिहितात. या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये अण्णाभाऊंनी या मातृभूमीचा गौरव केलेला आहे. या ठिकाणी जी कर्तृत्ववान माणसं झालेली आहेत, या ठिकाणी जी शौर्यवान माणसं झालेली आहेत, या ठिकाणी ज्यांनी जग घडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी जग घडवण्यासाठी आपल्या आत्म्याचं बलिदान दिलेलं आहे, आपला आत्मा हा झिजवलेला आहे,
अशा लोकांचं वर्णन महाराष्ट्राची परंपरा या पोवाड्यामध्ये अण्णाभाऊ करतात. अण्णाभाऊ या महाराष्ट्राच्या परंपरा या पोवाड्यामध्ये म्हणतात, महाराष्ट्राच्या अंगणात सरिता या खेळ खेळत. महाराष्ट्राच्या अंगणात सरिता या खेळ खेळत, पंचगंगा शीतल शांत, महाराष्ट्र शांतिवित. महाराष्ट्राची भूमी ही नदीनं समृद्ध झालेली. नदीनं समृद्ध झालेल्या भूमीमध्ये अण्णाभाऊ महाराष्ट्राची परंपरा कशा प्रकारची आहे हे सांगतात. या महाराष्ट्राच्या भूमीला सावरण्याचं काम ज्या ज्ञानेश्वरांनी केलं, त्या ज्ञानेश्वराची आठवण अण्णाभाऊ आपल्या पोवाड्यामध्ये ठेवतात. ज्या माणसांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न केला, त्या उमाजी नायकाची आठवण अण्णाभाऊ आपल्या पोवाड्यामध्ये ठेवतात. उमाजीवर गौरवगीत गातात आणि उमाजीच्या कार्याला अण्णाभाऊ सलाम करतात. अण्णाभाऊंनी काळा बाजार नावाचा एक पोवाडा लिहिला. या पोवाड्यामध्ये अण्णाभाऊंनी काळ्या बाजाराचा रोग हा भारतामध्ये कसा पसरलेला आहे आणि हा काळा बाजार सामान्य माणसाच्या जीवाला कसा घातक आहे हे पहिल्यांदा पोवाड्यामध्ये रंगवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. भारत स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर अण्णाभाऊंनी या देशातल्या समाज व्यवस्थेला काही प्रश्न विचारले. अण्णाभाऊ म्हणतात, देश स्वतंत्र झाला, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामधून गरिबी गेली का? सामान्य माणसाचा प्रश्न मिटला का? सामान्य माणसाच्या पोटाचा प्रश्न मिटला का? त्याच्या घरादाराचा प्रश्न मिटला का? त्याच्या अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न मिटला का? तर तो मिटलेला नाही. मग हे स्वातंत्र्य कुण्या कामाचं? ज्या माणसांना 2 वेळेचं अन्न जर मिळत नसेल तर ती माणसं इथं जगावी कशी, हा पहिला प्रश्न अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून मांडलेला आहे. ज्या माणसाचं जगणं इथं नाकारलं जात होतं, ज्या वंचित समूहाला सतत तू माणूस नाहीच म्हणून त्याला डिक्लेअर करण्यात आले होतं, अशा माणसाची दखल अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये घेतली आणि या ठिकाणच्या प्रस्थापित व्यवस्थेमधल्या जी माणसं स्वतःला पंडित म्हणून मिळवत होती, पांडित्यपणाचं प्रदर्शन करत होती, त्या माणसाच्या गालामध्ये चपराक मारण्याचं काम अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामधून केलेलं आहे. हे अण्णाभाऊच्या साहित्याचं मोठेपण आहे. अण्णाभाऊची ही जी भूमिका होती, ही भूमिका अण्णाभाऊला जगातल्या साहित्याच्या व्यासपीठावर गौरवस्पद मिरवण्यास प्रेरणा देते. भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंजाबमध्ये दंगा उसळला. या पंजाबमधल्या दंग्याविषयी अण्णाभाऊ म्हणतात, माणुसकी पाळली पार होणी बेजार पंजाबातून, सुडाची नशा पेटून लोक उठले पेठून, अर्ध्या फेकून जाती त्याला बंद करा रक्ताला, औरुणी हात हापला. अण्णाभाऊला रक्तपात मान्य होता का? अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये विद्रोह मांडला, पण या ठिकाणचा रक्तपात बघून अण्णाभाऊचं मन हे दुःखी होतं आणि या दुःखी मनावर आपल्या साहित्यामधून फुंकर घालण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. अण्णाभाऊ या पंजाबच्या पोवाड्यामध्येच म्हणतात, भारतीयांनो, फार भयानक आहे, भारतीयांनो इब्रत तुमची ईर्षेला पडली, काढा बाहेर नौका देशाची वादळात शिरली. भारतीयांनो इब्रत तुमची ईर्षेला पडली, काढा बाहेर नौका देशाची वादळात शिरली. सैनिकांनो तुमच्या हाती इज्जत जनतेची, शस्त्र धरून नीट वाचा आबरू स्वदेशाची.
दंग्यामुळे या ठिकाणचा भारत देश किंवा या ठिकाणची जी शासकीय सरकारी व्यवस्था आहे ही धोक्यात आलेली आणि तिला वाचवण्याचं काम सैनिकांनी केलेलं आहे, सर्वसामान्य माणसाने केलं पाहिजे असं अण्णाभाऊ आपल्या साहित्यामध्ये मांडतात आणि साहित्यामध्ये मांडून माणसाला विचार करण्यासाठी अण्णाभाऊ प्रेरित करतात. अण्णाभाऊने त्यानंतर माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची हे एक लोकनाट्य लिहिलंय. अण्णाभाऊनी अकलेची गोष्ट नावाचं लोकनाट्य लिहिलंय. अण्णाभाऊनी मूक मिरवणूक नावाचं लोकनाट्य लिहिलंय. अण्णाभाऊनं सेठजीचं इलेक्शन लिहिलंय. अण्णाभाऊनं देशभक्त घोटाळे नावाचं लोकनाट्य लिहिलेलं आहे. अण्णाभाऊनं पेंग्याचं लग्न नावाचं लोकनाट्य लिहिलंय. अण्णाभाऊनं दुष्काळात 13वा लोकमंत्र्याचा दौरा बेकायदेशीर. अण्णाभाऊनं जी लोकनाट्य लिहिली ही सगळी लोकनाट्य या ठिकाणच्या समाज व्यवस्थेवर दगड मारणारी होती. कसला दगड? गोफणीतून सुटणारा दगड, बिर्र कोणी येऊन लागणार. अण्णाभाऊनी अकलेची गोष्ट नावाचं लोकनाट्य लिहिलं आणि या लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊनी या ठिकाणच्या सावकारी पाशाला, या ठिकाणच्या सावकारी प्रवृत्तीवर अण्णाभाऊनी घनघाती भीमरूपी घाव घातलेले. अण्णाभाऊनी या ठिकाणच्या समाज व्यवस्थेवर भीमरूपी घनघाती घाव घातलेले आहेत. यामध्ये जी पात्र आहेत ही जानबा आहे, गुंडू आहे, बंडू आहे. गुंडू बंडू जानबा ही जी पात्र आहेत ही पात्र ही वेगवेगळ्या लोकांचे प्रतिनिधित्व करतात. गुंडू हा सावकार आहे तर बंडू हा दुधाचा धंदा करतो आणि जानबा हा सर्वसामान्य माणसाचा किसान सभेचा कार्यकर्ता. या तिघांमध्ये ठरवलं जातो की प्रत्येकाने एकमेकाला अकलेची गोष्ट सांगायची आणि या अकलेच्या गोष्टीमधून ज्याची गोष्ट खोटी आहे असं जो म्हणेल तो बाकीच्या लोकांना यानं दंड द्यायचा, त्यानं आपला गुन्हा कबूल करायचा. गुंडू हा सावकार आहे. गुंडू हा गोष्ट सांगत असताना म्हणतो की आमच्या आजोबाचा पूर्वी एवढा मोठा व्यापार होता की हा व्यापार आमचे आजोबा एका झाडाच्या फांदीवरून सगळ्या आशिया खंडामध्ये, सगळ्या युरोप खंडामध्ये, पाचवी खंडामध्ये करत होते. बंडू म्हणतो की माझ्या आजोबाकडे एवढं मोठं जनावर होतं की या जनावराचं दूध तो तलावामध्ये घालून, त्याचं गाय म्हशी घालून त्याला विजणायचं, त्याच्यावर तूप तयार करायचं आणि मार्केटमध्ये विकायचं. जानबाला प्रश्न पडतो की आता आपण काय सांगायचं. जानबा म्हणतो माझा आजोबा काही एवढा श्रीमंत नव्हता बाबा, पण माझ्या आजोबानं या दोघांच्या आजोबाला, गुंडूच्या सावकाराला आणि बंडूच्या गवळी आजोबाला माझ्या आजोबानं कडबा दिला होता आणि पैसे दिले होते. या लोकांनी आतापर्यंत परत केले. ही अकलीची गोष्ट आहे. ही गोष्ट माणसावर विचार करण्यासाठी प्रचंड दबाव टाकतो. गोष्ट खोटी आहे असं म्हणावं तर दंड भरावा लागेल. या दोघांची पंचायत होती आणि सगळे लोक या गुंडू आणि बंडूला हसतात. अण्णाभाऊची ही अकलीची गोष्ट हे पहिलं लोकनाट्य आहे. हे पहिलं लोकनाट्य अण्णाभाऊचं प्रचंड गाजलं आणि सावकारी पेशेला या लोकनाट्याने आव्हान निर्माण केलं. अण्णाभाऊनं पेंग्याचं लग्न नावाचं एक लोकनाट्य लिहिलंय. या लग्नामध्ये सामान्य माणसाच्या पोराला लग्न करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी जी माणसं उभी टाकली होती यांचं वर्णन अण्णाभाऊ त्यामध्ये करतात. त्याचबरोबर अण्णाभाऊ या लोकनाट्यामध्ये ज्या मुलीशी या पेंग्याचं लग्न होणार आहे तिची मानसिकता सुद्धा व्यक्त करतात. अण्णाभाऊनी लोकनाट्याची आणि पोवाड्याची परिभाषा बदलली. मी मुद्दा म्हणतोय, परिभाषा बदलली. अण्णाभाऊच्या अगोदर
ज्या ज्या माणसांनी तुळशीदासांनी पोवाडे लिहिलेले, सगनभावनी पोवाडे लिहिले, आगनदासांनी पोवाडे लिहिले, या सगळ्या लोकांनी पोवाडे लिहित असताना हे सगळे पोवाडे स्तुतीपर आहे. अण्णाभाऊचे हे जे पोवाडे आहेत, हे सगळे पोवाडे या लोकांच्या पोवाड्यापेक्षा वेगळे आहेत. तुळशीदास, सगनभाऊ, आगनदास या सगळ्या लोकांनी पोवाडे लिहिले स्तुतीपर आहे. ती कुणाची स्तुती आहे? राजाची स्तुती आहे, राणीची स्तुती आहे. राजा राणी, त्याचं कर्तृत्व, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, सैनिक आणि सैनिकांचा पराक्रम, स्तुतीपर पोवाडे हे अण्णाभाऊंनी न रचता या ठिकाणच्या सामान्य शेतकऱ्यांची, कामगारांची, सामान्य माणसाची, वंचिताची भूमिका पोवाड्यामधून पहिल्यांदा मांडली. तमाशाचं लोकनाट्यामध्ये रूपांतर करण्याचं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये असतं तमाशा म्हणजे फार विचित्र प्रकार. अण्णाभाऊंनी तमाशामध्ये जो बदल केला, हा बदल या ठिकाणच्या व्यवस्थेवर एक मोठा न उचलता येणारा दगड ठेवला. काय केला अण्णाभाऊंनी? पूर्वीच्या तमाशामध्ये गणगवळण, देवावर स्तुती करणारे, गणेश स्तुती करणारे वग रचले जायचे. अण्णाभाऊंनी ती भाषा बदलली. अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी आणलं शेतकऱ्याचा प्रश्न, शेतकऱ्यावर अण्णाभाऊ लिहिलं, कामगारावर लिहिलं, कष्टकऱ्यावर अण्णाभाऊंनी लिहिलं आणि त्या लोकांना सांगितलं की या ठिकाणची व्यवस्था या समाजाचं, या वंचिताचं जीवन नाकारते, यांचा तुम्ही विचार केला पाहिजे. दौलतीचा राजा उठून सर्जा, हक दे रे शेजाऱ्याला, शिवारी चला. दौलतीचा राजा उठून सर्जा, हक दे रे शेजाऱ्याला, शिवारी चलाय. हे पहिल्यांदा जर कुणी सांगितलं असेल तर अण्णाभाऊंनी सांगितलं. शेतकऱ्यांचा प्रश्न लोकनाट्यामधून, पोवाड्यामधून मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. हे अण्णाभाऊचं लिखाण हे सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे, म्हणून ते लोकप्रिय झाले. अण्णाभाऊंनी लोकनाट्य लिहिली, अण्णाभाऊंनी पोवाडे लिहिली आणि हे लिहित असताना अण्णाभाऊंनी कथाही लिहिल्या. अण्णाभाऊच्या कथा आणि कादंबऱ्या, मला वाटतं या दोघांचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. अण्णाभाऊची कादंबरी ही माणसाला प्रेरणा देते, तर कथा प्रबळ इच्छा देते. अण्णाभाऊची कादंबरी माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देते, तर कथा ही माणसाला प्रबळ इच्छाशक्ती देते. अण्णाभाऊची जी कथा आहे, कोणतीही कथा घ्या, अण्णाभाऊची एक कथा आहे, तिचं नाव आहे थडग्यातील हाडं. तारणगावला चावडी पुढं अण्णाभाऊने एक कथा लिहिली, तिचं नाव थडग्यातील हाडं. तारणगावला चावडी पुढं सगळे लोक जमून दरवर्षीप्रमाणे थडगुबाचं जे काही वार्षिक महोत्सव होता, थडगोबाचा जो वार्षिक महोत्सव होता, थडगोबाचा जे वार्षिक कार्यक्रम होता, हे साजरे करत होता. या थडग्यातील हाडामध्ये अण्णाभाऊंनी एका विद्रोही माणसाचं जीवन रेखाटलेलं आहे. ही कथा एका रायनाक महाराज, रायनाक महार त्याचं नाव आहे, सॉरी मला माफ करा, जे कथेमध्ये मी ते सांगतो. रायनाक महारानं
मल्ल्या धनगराचं बंड जे गावावर येऊ पाहत होतं याला प्रत्युत्तर दिलं आणि या बंडाच्या विरोधामध्ये तो लढत लढता मरण पावला. रायनाक महार या रायनाक महाराजचं पूर्ण शौर्य याचा पराक्रम अण्णाभाऊ थडग्यातील हाड या कथेमध्ये सांगतात. या थडग्यातील हाडामध्ये अण्णाभाऊनी त्या ठिकाणच्या प्रस्थापित लोकांनी रायनाक महाराला मोठेपण न देता त्या ज्या समाधीला थोडगोबाबा असं नाव दिलं. थोडगोबाबा. आता रायनाकाचा हा जो पराक्रम आहे हा पराक्रम हा त्या गावच्या एका वरिष्ठ रामोशाला माहित होता. तो सगळ्या जमलेल्या तरुण पोरांना सांगतो आणि रायनाक महाराजाचा जो वंशज आहे त्याचं नाव किशा. हा किशा म्हणतो माझ्या खानदारीमधल्या एका माणसाचं वर्चस्व हे गावातले जर लोक मानत नसतील तर मला हे जेवण नको म्हणून तो निघून जातो. सगळी पोरं निघून जातात. अण्णाभाऊ या कथेमध्ये सांगतात की महारामांगांना गावातल्या वार्षिक महोत्सवामध्ये जेवण सुद्धा मानानं दिलं जात नव्हतं. रायनाक महाराजची ही जी कथा आहे ही कथा माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देते. थोडगोबाचं हाड ही समाज व्यवस्था कशी आहे ते सांगते. किशा भडकतो आणि सगळी आपली तरुण पोरं घेऊन तो निघून जातो आणि त्या ठिकाणी वंचित जी माणसं जमलेली होती ही माणसं या थोडगोबाच्या नावानं जो भंडारा चालला होता हा भंडारा न जेवता ती निघून जातात आणि सांगतात आमचे तुमच्या गावावर उपकार आहेत पण तुम्ही मान्य करत नाही. ही जी भूमिका अण्णाभाऊंनी मांडली ही भूमिका ही विद्रोहाची ही भूमिका अण्णाभाऊची भूमिका ही फार मोठी. अण्णाभाऊंनी दुसरी एक कथा लिहिली आहे समशानातील सोनं. अनेक लोकांनी ती वाचली असेल. यातला जो भीमा आहे हा भीमा जगण्यासाठी काय प्रयत्न करतो. यामधला जो भीमा आहे हा भीमा जगण्यासाठी राखेमधली माती चाळतो. राखेमधली जाऊन तो राख चाळतो. राखेमधले हाडं फोडतो आणि त्या हाडामध्ये जे वितळलेलं सोनं हे सोनं काढतो आणि मार्केटमध्ये विकतो. अशी परिस्थिती या व्यवस्थेने या भीमाला का आणली. अण्णाभाऊ म्हणतात कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण केलेला हा भीमा हा जगण्यासाठी राख चाळतो. ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सामान्य माणसाला नीट जगू देत नाही हे अण्णाभाऊ या कथेमधून सांगतात. अण्णाभाऊची ही कथा वाचत असताना डोकं सुन्न करते. माणूस जगण्यासाठी किती धडपड करतो किती मरमर करतो आणि आपण जगलं पाहिजे ही त्याची जी भूमिका आहे ही भूमिका त्या माणसाला काय काय काम करायला प्रवृत्त करते हे अण्णाभाऊ या कथेमध्ये सांगतात. भीमा एका रात्री संध्याकाळी जेवत असतो आणि त्याची बायको त्याला म्हणते की हा धंदा सोडून द्या. हा धंदा सोडून द्या हा चांगला नाही. भीमा तिला म्हणतो तुला काय कळत नाही गप्प बस म्हणतो. भीमाची मुलगी त्यावेळेस बाबाला म्हणते बाबा मला खेळणे घेऊन या खायला घेऊन या. भीमाचं मन द्रवतं. भीमाच्या मनाला अनेक भेगा पडतात आणि भीमा विचार करत करत मसनवाड्याकडे निघतो. या ठिकाणचा वंचित माणूस या ठिकाणची वंचित व्यक्ती जगण्यासाठी कशी धडपड करते
आणि जगण्यासाठी ती काय काय करते, कोल्याशी कसा संघर्ष करते, हे सगळं अण्णाभाऊ समशानातील सोनूमध्ये दाखवलंय. अण्णाभाऊ म्हणतात की माणसं म्हणून जगण्याचा तुम्ही आम्हाला अधिकार देणार आहात का नाही. अण्णाभाऊचा हा विद्रोह. अण्णाभाऊची ही कथा सामान्य माणसाच्या जीवनाची संघर्षमय कथा संघर्षात्मक मांडत असताना अण्णाभाऊंनी व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारलेले आहेत. भीमा हा माणूस आहे का नाही. भीमाच्या बायकोची मानसिकता काय, भीमाच्या पोरीचं म्हणणं काय, हे अण्णाभाऊ अनेक प्रश्न विचारतात आणि व्यवस्थेवर कोडे वाढतात. अण्णाभाऊची दुसरी कथा मला या ठिकाणी परत सांगायचं वाटते. अण्णाभाऊच्या प्रत्येक कथा ह्या माणसाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात. माणूस, अण्णाभाऊच्या कथेमधला प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी आहे. कादंबरीतला माणूस स्वाभिमानी आहे. आत्मसन्मानासाठी तो धडपडतोय, जगण्यासाठी त्याची धडपड चालू आहे. पण ही धडपड चालत असताना तो या ठिकाणच्या व्यवस्थेला प्रतिउत्तर देण्यासाठी सुद्धा तयार आहे. संघर्ष करत असताना या ठिकाणच्या व्यवस्थेला तो प्रश्न विचारतो आणि प्रश्न विचारत असताना आपली भूमिका मांडतो. साहित्यामधून हे पहिल्यांदा कुणी जर मांडला असेल तर ते फक्त अण्णाभाऊ साठेंनी मांडले. अण्णाभाऊची निखारा नावाची एक कथा आहे. या निखारा कथामध्ये विठोबा डांगरणे नावाचा एक सामान्य माणूस आहे. हा विठोबा डांगरणे त्यांनी वारकरी दाखवले. विठ्ठल विठ्ठल नाम घेत तो जगतो. पण विठोबा डांगरण्याची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे फुला. ही फुला दिसण्यासाठी गावामध्ये सुंदर होती आणि तिच्या मागे पाटलाचा गुंग्या लागलेला होता. फुला एकदा शेताकडून घरी येत असताना पाटलाचा गुंग्या हा तिला पांदीमध्ये अडवतो. गुंग्या पांदीमध्ये अडवल्यानंतर फुला त्याच्या डोक्यावर वांग्याने भरलेली जी काही टोपली होती ही टोपली आदळते आणि घरी येते. पण ही घटना ती कुणाला सांगत नाही. गुंग्याचं धैर्य वाढतं. गुंग्या फुलाच्या घरी वारंवार येतो. विठोबाबरोबर भजन म्हणल्यासारखं करतो, विठोबा डांगरण्याबरोबर, आणि गुंगाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो. फुलाला गुंग्याची भूमिका माहित आहे. गुंग्या कशासाठी येतो, पाटलाचं पोरग कशासाठी, हे तिला माहित आहे. पण या गुंग्याला ती प्रचंड विरोध करू शकत नाही. त्याचं कारण काय? फुला पाटल्याच्या गुंग्याचं प्रकरण हे इतर लोकांना सांगू शकत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे, या व्यवस्थेनं या ठिकाणची स्त्री म्हणजे एक गुलाम आहे. या स्त्रीला स्वातंत्र्य नाही, तिला मत नाही, तिला जगण्याचा अधिकार नाही, तिनं आपल्या भावना व्यक्त करू नयेत, तिनं प्रतिकार करू नयेत, तिनं फक्त सहन केलं पाहिजे, तिनं फक्त सहन केलं झाले. ही जी व्यवस्था निर्माण केली होती, ही व्यवस्था फुलाला अडवते, फुलावर बंधन टाकते. गुंग्या वारंवार येतो आणि एक दिवस गुंग्या येतो आणि आपलं काम करून जातो आणि तोच फौजदाराला फोन करून सांगतो की विठोबा डांगरण्याच्या ताऱ्यामध्ये गांजा आहे. फौजदार येतो, तो ताऱ्या घेतो, त्याच्यातला गांजा घेतो आणि विठोबा डांगरण्याला अटक करतो. पण गावची माणसं विठोबा डांगरण्याला म्हणतात की हा एक वारकरी पंथाचा माणूस आहे, साधा माणूस आहे, हा असं करू शकणार नाही, गावचा वाणी वाचवतो. आणि तो फौजदाराला म्हणतो की बाबा रे, तुम्हाला फोन कुणी केला? तर फोन असा असा आला होता.
तो म्हणतो की वाणी म्हणतो की हा जो गुंग्या आहे, पाटलाचा गुंग्या, हाच खरा अपराधी आहे. पोलीस त्याला धरण्यासाठी जातात, पण गुंग्या त्यांना सापडत नाही, तो फरार होतो. फुलाचा बाप विठोबा डांगरने हाय खातो आणि तो मरण पावतो. बापाच्या 13व्या दिवशी फुला विचार करत बसलेले असते. चुलीमध्ये विस्तव पेटलेला असतो, निखारा पेटलेला असतो, आणि तिला माहित असतं पाटलाचा गुंग्या हा त्याच्या शेतामध्ये येत असतो, आणि जी एक खोली बांधलेली होती त्या खोलीमध्ये येऊन झोपत असतो हे तिला माहित होतं. ती एका गाडग्यामध्ये सगळा निखारा घेते आणि त्या शेतामध्ये जाते. शेतामध्ये जाऊन त्या खोलीचा दरवाजाची कडी लावते, दरवाजा लावते. पाठीमागे येऊन जी कडव्याची गंजी होती या गंजीवर ही फुला निखारा ठेवते आणि निघून जाते. वारं त्याचं काम बजावतो आणि त्यामध्ये गुंग्या जळून खाक होतो. फुला ते बघत असते आणि आपल्या लहान भावाला म्हणते, तो ज्या ज्या वेळेस हा जन्म घेईल त्या त्यावेळेस मी त्याला जाळण्याचा प्रयत्न करणार, त्याला ठार मारणार. अण्णाभाऊची ही छोटीशी कथा आहे, पण ही कथा माणसाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करते, भाग पाडते. या ठिकाणची स्त्री ही स्त्री नाही का? स्त्रीचा मान तुम्ही राखणार आहे का नाही? स्त्रीला जपणार आहे का नाही? तिच्या भावना लक्षात घेणार आहे का नाही? फुलासारखी तरुणी एकटी असली तरी तिला जगण्याचा अधिकार नाही का? असे अनेक प्रश्न अण्णाभाऊ या व्यवस्थेला विचारतात आणि सांगतात, या ठिकाणच्या स्त्रीला तुम्ही मान दिला पाहिजे, जगण्यासाठी प्रेरणा दिल्या पाहिजेत. ही अण्णाभाऊचं लिखाण माणसाच्या मनावर अधिराज्य करतं. माणसाला माणूस म्हणून जगा, माणसाला माणूस म्हणून जगू द्या, माणसाला माणूस म्हणून जगा, या ओळीकडं, या वाक्याकडं लक्ष देण्यासाठी भाग पाडतो. एक वान झाड आहे, त्या झाडाला किती पाणी दिले तरी फुले येणार आहेत का? नाही ना. वान झाडाला किती जरी पाणी घातलं तरी त्याला फुले येणार आहेत का? नाही, फुले येणार नाहीत. पण जे एखादं झाड परिस्थितीनं वाळून जात आहे, त्या झाडाला जर पाणी घातलं तर त्याला फुलं येणार आहे. अण्णाभाऊनी वान झाडाला पाणी घालण्याचं काम केलं नाही, परिस्थितीनं जे वाळत होतं त्याला पाणी घातलं आणि त्याला हिरवगार केलं, म्हणजे अण्णाभाऊचं साहित्य. अण्णाभाऊचं साहित्य मानवी मनावर राज्य करत असताना या ठिकाणच्या व्यवस्थेला, या ठिकाणच्या विषमतावादी व्यवस्थेला, या ठिकाणच्या पांडित्यपूर्ण मांडणी करण्या पंडिताला प्रश्न विचारून हैराण करतं, परेशान करतं. अण्णाभाऊचे लिखाण. अण्णाभाऊची सापळा नावाची कादंबरी, या कादंबरीमधला जो हरिबा आहे, हा हरिबा हा बाबासाहेबाचा संदेश मानणार आहे. ही कादंबरी, ही कथा मला फार आवडते. या हरिबानं, बाबासाहेबानं या ठिकाणच्या वंचित समूहाला, या ठिकाणच्या अस्पृश्य लोकांना जो संदेश दिलेला होता, हा संदेश हरिबा आणि त्याची मित्रपरिवार मंडळी, जातभाई सगळे मानतात. बाबासाहेबाचा संदेश हा शेवटचा संदेश मानतात आणि त्याप्रमाणे जगायचं ठरवतात. बाबासाहेबांनी संदेश काय दिला होता? बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं, इथून पुढं भारतामधल्या कोणत्याही दलित माणसानं, वंचित माणसानं, कारण आज दलित म्हणलं जात नाही, वंचित माणसानं मेलेल्या माणसाची, मेलेल्या जनावराचं मांस खायचं नाही, मेलेली जनावरं ओढायची नाही,
मेलेल्या जनावराचं मटण खायचं नाही. हा बाबासाहेबाचा जो संदेश होता, हा संदेश हरिबा आणि त्याची सगळी जादवाई पाळते. बाबासाहेबांचा हा जो संदेश आहे, हा संदेश गावामधल्या पाटलाच्या मुळावर उठतो, देशमुखाच्या मुळावर उठतो. देशमुखाच्या दावणीमध्ये बैल 2 दिवस मरून पडलेला असतो आणि 2 दिवस मेल्यामुळं हा बैल फुगून तर्र झालेला असतो आणि या बैला शेजारी बसून अन्न कसं खायचं हे देशमुखापुढे प्रश्न पडतो. पोलीस पाटलाला महाराजांचा प्रचंड राग येतो आणि हरिबा आणि त्यांच्या सगळ्या लोकांना चावडीवर बोलवलं जातं. हरिबा आणि त्याचे सगळे लोक चावडीवर येतात आणि देशमुख त्यांना म्हणतो, माझ्या दावणीमध्ये जो बैल मेलेला आहे तुम्ही का ओढत नाही? हरिबा त्याला प्रश्न करतो, जी विद्रोही भूमिका आहे ही फार महत्वाची. हरिबा त्यांना म्हणतो, तुम्ही आम्हाला शिवून का घेत नाही? देशमुख पाटील आणि त्या ठिकाणचे गुरव, जी काही उच्चवर्णीय मंडळी होती, हे सगळी त्यांना म्हणतात की तुम्ही गलिच्छ काम करता म्हणून आम्ही तुम्हाला शिवून घेत नाही. मग आम्ही आजपासून गल्लीच काम सोडून दिलं. तसं कसं? तुम्ही पूर्वीपासून हे करत आला. तो म्हणतो नाही करणार आम्ही आजपासून. तुम्ही आम्हाला शिवून घेत नाही, तुम्ही आम्हाला जवळ येऊ देत नाही, तुम्ही आम्हाला मानाने वागवत नाही, तुम्ही आम्हाला माणूस म्हणून बघत नाही, त्यामुळं आम्ही आता इथून पुढं कोणत्याही प्रकारची गलिच्छ काम करत नाही असा हरिबा सांगतो. आणि ही सगळी मंडळी परत मारवाड्यात परत येतात आणि जी काही मेलेली जनावरं ओढायची असतात, ही जनावरं ओढणार नाही असं हे लोक सगळं ठरवतात. जनावरं ओढण्यासाठी जी काढणी असते, जी दोर असते, ही सगळी एका जागी गोळा केली जाते, त्याला जाळ लावला जातो. आणि हरिबा सगळ्यांना सांगतो, इथून पुढं आपण बाबासाहेबाचा संदेश हा पाळायचा आणि त्यानुसार जगायचं. कथा छोटीची, पण कथेमधला मर्म हा भयानक आहे. बाबासाहेबांचा संदेश खेड्यामध्ये पोहोचला, पण खेड्यामधल्या लोकांची जी मानसिकता, ही मानसिकता या कथेमध्ये दिसून येते. गाव मारवाड्यावर बहिष्कार टाकतं. ज्या ज्या ठिकाणी गावातल्या शेतकऱ्याच्या बांधावर महाराचं जनावर दिसेल, हे महाराचं जनावर हे कोंडवाट्यात टाकलं जातं आणि महार सगळे परेशान होतात. परत एका दिवशी सगळे महार जमतात आणि जमून ते म्हणतात, हरिबाला यातून मार काढ, जगणं मुश्किल झाले. हरिबा म्हणतो की आपण सगळ्यांनी आता एक ठरवायचं. तर सगळे विचारतात काय ठरवायचं? तर आपण सगळ्यांनी आता इथून पुढं आपली सगळी जनावरं विकायची आणि मोकळं व्हायचं. तो म्हणतो की उद्या मी तालुक्याला जातो आणि याच्यावर काही मार्ग सापडता का तो बघतो, काय केस बीस करता येते का, वकिलाची मदत घेता येते का तो बघतो. आणि दुसऱ्या दिवशी हरिबा हा तालुक्याला जातो. तालुक्याला जात असताना त्याला असं दिसतं, आपल्या गावचे गुरव जे त्याच्यासोबत तालुक्याला असतात, ते पळसाच्या माळाचा लिलाव घेण्यासाठी तयार असतात आणि पळसाच्या माळाचा लिलाव चालू असतो, जो त्या गावचा प्रसिद्ध माळ होता. गुरव दरवर्षी त्या पळसाच्या माळाचा लिलाव करायचे, तो माळ ताब्यात घ्यायचे आणि त्याच्यावरले जे पळसाचे झाडं होते, जे पळसाचे पानं होते, हेच पानं गोळा करायचे आणि मार्केटमध्ये विकून त्याच्यावर चरित्र चालवायचे. पळसाच्या माळावर जे काही गवत येत होतं, हे गवत गावातले सगळे गुरंढोरं खात होते. सगळ्या गुरंढोरांना पळसाच्या माळावर जायची सवय लागलेली होती. हरिबा फिरत फिरत त्या लिलावाच्या ठिकाणी येतो आणि पळसाच्या माळाचा लिलाव जो चालला होता त्याच्यामध्ये भाग घेतो. लिलाव करणारा माणूस 102 रुपये म्हणतो, हरिबा 103 म्हणतो. लिलाव वाढत वाढत 500 रुपये पर्यंत जातो आणि हरिबा हा पळसाचा माळ लिलावमध्ये विकत घेऊन घरी येऊन महाराजांच्या जनावरांचा प्रश्न सोडवतो. महाराजांची सगळी जनावर ही पळसाच्या माळावर चढतात. महाराजांची सर्व जनावरं ही पळसाच्या माळावर चरत असताना गावची ढोरं येतात. हरिबा गावची जी काही ढोरं येत होती, जी जनावरं होती, ही जनावरं घेतो आणि
गावानं जो दोरखंड केला होता, गावानं जो कोंडवाडा केला होता, त्या कोंडवाड्यामध्ये घालतो आणि सरकारी वसूल हा गावाला भरण्यासाठी भाग पाडतो. एक दिवस पाटलाची जनावरं त्या ठिकाणी येतात, हरिबाग घेऊन जातो आणि पाटलाला कोंडवाड्याची चावी मागतो. त्यावेळेस पाटलाला कळतं की आपण जे महारावर धोरण राबवत आहोत, आपण जे महारावर बहिष्कार टाकलेला आहे, आपण महाराजांचा जो कोंडवाडा केलेला आहे, हा कोंडवाडा कुणाच्या फायद्याचा नाही. तो हरिबाला म्हणतो की बाबा रे, इथून पुढे कोंडवाडा राहणार नाही, तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. हरिबाच्या मनामध्ये किती दिवस झालं श्वास दडलेला होता, हा श्वास हरिबा जोरात टाकतो आणि मन शांत करतो. बाबासाहेबाचा संदेश खेड्यामध्ये कशा प्रकारे पोचलेला होता हे दाखवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अण्णाभाऊ केलं. बाबासाहेबांचा हा जो संदेश आहे, हा संदेश अण्णाभाऊने कादंबऱ्यामध्ये सुद्धा वापरलेला आहे. अण्णाभाऊच्या आता ताईनं सांगितल्या 42 कादंबऱ्या आहेत. आता 42 कादंबऱ्या माझ्या तर वाचनात आलेल्या नाहीत, फक्त 32 कादंबऱ्या आहेत. त्यात वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीचं नाव मंगला आहे. अशा 32 कादंबऱ्यामध्ये अण्णाभाऊंनी बाबासाहेबाचा विचार अनेक ठिकाणी मांडला. अण्णाभाऊची एक कादंबरी चिखलातील कमळ, या कादंबरीमधली जी व्यक्तिरेखा आहे सीता, ही तमाशात नाचणारी आहे. चिखलातील कमळ या कादंबरीमधली जी नायिका आहे ही तमाशात नाचणारी आहे. तिला मुरळी म्हणून सोडलेलं असतं, खंडोबाची मुरळी. मुरळीचं जीवन म्हणजे काय? जत्रेमध्ये जायचं, वाघ्यासोबत नाचायचं आणि ज्या माणसानं शारीरिक भोगाची मागणी केलेली आहे, शरीराची मागणी केली आहे, त्याला सोपवायचं, अशी या ठिकाणच्या व्यवस्थेने मुरळीच्या जीवनाची बांधणी केली. या कादंबरीतला एक भाग मला फार आवडतो, जो मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक लोकांनी वाचले असेल, चिखलातील कमळ. या कादंबरीतली सीता म्हणते आईला एका रात्री, आई तुझं लग्न कुणाबरोबर झालं? खंडोबासोबत. माझं लग्न कुणाबरोबर झालं? खंडोबासोबत. मग आता तू मला सांग, तू खंडोबाची कोण आणि मी कोण खंडोबाची? तू मला सांग, मी खंडोबाची कोण, तू खंडोबाची कोण, खंडोबा माझा कोण आणि आपलं नातं कसं? फार भयानक. सीतेची जी व्यथा आहे, ही व्यथा किंवा सीतेचं जे मन आहे, हे मन या ठिकाणच्या व्यवस्थेला प्रश्न विचारतं. आणि प्रश्न असेल, स्त्री जरी म्हणून मुरळी म्हणून वावरत असली तरी तिला लग्न करण्याचा हक्क आहे का नाही? तिला मन आहे का नाही? तिला भावना आहेत का नाही? तिला जगण्याची आवड आहे का नाही? हे प्रश्न अण्णाभाऊ या कथेमधून उभा करतात आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारतात. सॉरी, फोन आला होता. म्हणजे अण्णाभाऊने जे मांडलं, हे मांडत असताना अण्णाभाऊची फकीरा ही कादंबरी, तसं अण्णाभाऊचं साहित्य एका तासामध्ये मांडता येत नाही. फकीरा ही कादंबरी मला वाटतं अण्णाभाऊनी लिहित असताना वंचित समाजामधला, दलित समाजामधला जो शूर, धाडसी, कर्तृत्ववान आणि दुसऱ्यासाठी लढणारा जो फकीर आहे, हा फकीरा मांडलेला.
माकडीच्या माळावर जी माकडवाले, डोंबारी, फासेपारधी, सापवाले जमत होते, यांची या सगळ्यांची व्यथा मांडलेली, यांचं सगळ्यांचं जीवन माकडीच्या माळामध्ये मांडलेलं. आवडीमध्ये स्त्रीला मनासारखं कसं जगता येईल याचा वेध घेतलेला आहे. स्त्रीला सुद्धा मन असतं हे सांगण्याचा प्रयत्न अण्णा पुन्हा आवडीमध्ये केलेला आहे. अण्णाभाऊची प्रत्येक कथा, प्रत्येक कादंबरी, या कादंबरीमध्ये प्रचंड विद्रोह आहे. हा विद्रोह समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मला वाटतं मला दिलेला टाईम हा संपत आलेला आहे. बहुजन संघटकचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते, सपोर्टर यांनी माझं अण्णाभाऊच्या साहित्यावर, विद्रोही अण्णाभाऊच्या साहित्यावर जे विवेचन होतं हे विवेचन ऐकून घेतलं. मी माझं मत मांडलेलं आहे. अण्णाभाऊवर सखोल संशोधन आता होतंय. आताच मोराळीताईने सांगितलं की अण्णाभाऊवर PhD होते. अनेक लोकांनी PhD केली. PhD करत असताना मला वाटतं अण्णाभाऊची भूमिका मांडणं ही फार महत्त्वाची आहे. बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवाचं या महाराष्ट्र भूमीवर प्रचंड प्रचंड काय म्हणतात त्याला, उपकार आहेत. प्रचंड उपकार आहेत या सगळ्यांचे. या सगळ्यांनी ही महाराष्ट्राची नंदनवन भूमी ही समृद्ध झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यांचे उपकार महाराष्ट्र भूमी विसरू शकत नाही. मला बहुजन संघटकच्या सगळ्या लोकांनी, कदम सरांनी बोलवलं. माझी जी मांडणी आहे ही मांडणी मी माझ्या परीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं, मला सपोर्ट केला. काम करा, पण काम करत असताना या व्यवस्थेमध्ये परिवर्तनवादी बाबासाहेबाचा विचार कसा वाढेल, रुजेल यासाठी काम करा. आणि या कामामध्ये अनेक अडथळे येतील, अनेक लोक तुम्हाला विरोध करतील. त्याला न जुमनता जर काम केलं तर बाबासाहेबांची समाजव्यवस्था, बाबासाहेबांनी जी अपेक्षित समाजव्यवस्था होती ही व्यवस्था आपल्याला निर्माण करता येईल. आपण आम्हाला जर वेळ दिलात, बोलला, त्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, नमो बुद्धाय. धन्यवाद.